पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे बघा नंदी, चिडल्यावरती असा करतो हा। कशाचंच भान राहत नाही याला। तुला पुढच्या परीक्षेपर्यंत मोबाईल मिळणार नाही हे सांगण्याची काय गरज होती याला? हे असं बोलल्याने ना चिंगी तुमच्यापासून तुटेल। आणि मला भीती या गोष्टीची वाटते आनंदी की हे सगळं तुझ्यामुळे होतंय असं चिंगीला वाटतंय। काय शांत राहू? मी शांतच आहे, तू त्याला सांग ना शांत राहायला। अहो, मला मान्य आहे चिंगी चुकली, तिने फोनला हात लावायला नको होता, पण आपण तिला समजावून सांगू ना की अभ्यास करताना मोबाईलला हात लावायचा नसतो। ऐकेन ती। हे असं केल्याशिवाय चिंगी सुधारणार नाही आनंदी। मला मान्य आहे तुम्ही तिला शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय आणि हे सगळं करताना तुम्हाला त्रास होतोय हे दिसतंय मला, पण आजकालच्या मुलांचं अख्खं विश्व म्हणजे मोबाईल आहे। बघा ना, त्यांच्या शाळेतला गृहपाठ किंवा शाळेत काय होणार आहे नवीन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मोबाईलवरून कळतात। आपण नको ना एवढं कठोर वागायला। आपण शिस्त लावायचा प्रयत्न करतोय, पण शिस्त राहील बाजूला आणि तिच्या मनात आपल्या दोघांबद्दल कटुता निर्माण होईल। तुझ्या लक्षात येतं ती काय करते ते? तुला तिचा अभ्यास व्यवस्थित घेता येत नाहीये ना, ह्या गोष्टीचा ती गैरफायदा घेते आणि तुला मूर्ख बनवते। तुझ्याशी गोड गोड बोलून तुला गुंडाळून तिला जे हवं तेच ती करण्याचा प्रयत्न करते। ह्याच वृत्तीचा मला प्रॉब्लेम आहे। आपण आपल्या मुलांना संस्कार लावण्याचा प्रयत्न करत असतो, पण ही मुलं 16 तास घरात आणि 8 तास बाहेर असतात। ह्या काळात ते काय ऐकतात, कोणासोबत असतात, काय बोलतात, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष नाही देऊ शकत आपण। मुळात मला या घरात येऊन 6 महिने पण नाही झालेत आणि या काही महिन्यात मी तिला शिस्त लावणं, तिने माझं ऐकावं ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला? आणि हे बघा, कितीही झालं तरी मी तिची सावत्र आई आहे। मला कलाकलाने तिला जिंकावं लागणार आहे आणि आपलंसं करावं लागणार आहे। आणि प्रेम काय आणि आदर काय असं लादता येत नसतो ना। अहो, त्यांना तिचा मोबाईल परत। आनंदी, जोपर्यंत चिंगीला तिच्या चुकांची जाणीव होत नाही तोपर्यंत मोबाईल मिळणार नाही। आई, गरम आहे? हाँ हाँ। अहो, सावकाश सावकाश। चिंगी, चिंगे, हा तुमचा डबा। हाँ चिंगे, गो। अरे वा, चिंगीचं तर आवरलेलं आहे। बाबा, माझा फोन। तुला काल रात्री काय सांगितलं आठवतंय ना? बाबा, माझ्या ग्रुप स्टडीच्या ग्रुपमध्ये अपडेट आलेले असतात। आज आम्ही शाळेनंतर थांबून डिस्कस करणार आहोत की नाही हे ठरतं। बाबा प्लीज मला फोन दे, तेवढं तरी बघू दे। तुला फोन मिळणार नाही। फोन शिवाय ऍडजस्ट करायला शिक आता। आमच्या काळात फोन नव्हता तरी सुद्धा आमचं शिक्षण पूर्ण झालं ना। आणि चिंगी, शाळेत जाशील ना, मग तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना विचार काय ते, त्याच्यासाठी फोनची गरज नाहीये। आनंदी, आता हा अति करतोय। हा सांग त्याला, आता जर मला याच्याशी बोलता येत असतं ना तर भांडले असते याच्याशी आणि फोन काढून घेतला असता याच्या हातातनं। अरे बाबा, आता मी करेन ना अभ्यास। तू अभ्यास अजून चांगला करावास म्हणून तुझ्याकडून फोन काढून घेतलेला आहे। ते काही नाही, मला मोबाईल हवाय हवाय हवाय। चिंगी, हट्ट करू नको, नाहीतर काय मारणार आहेस मला? तेच बाकी आता, ते पण करून टाक। चिंगी, शाळेत चालली आहेस ना, शांतपणे जा। चल बरं। अहो, चिंगी, हे बघ बाळा, डब्यात ना ब्रेड रोल दिलेत।
बाबा मला सोडायला यायची काही गरज नाहीये. फोन शिवाय मॅनेज करते ना मी, मग बाबा शिवाय पण मॅनेज करू शकते. चिंगी, 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 चिकी चिकी बबन बबन चिकी चिकी. अरे चिंगाबाई, काय आज एकटीच? हो, बाबा कुठे आहेत? तो नाही आला सोडायला. असं कसं होईल? ते घरी आहेत, ते तुला सोडायला येणार नाहीत असं होणारच नाही. बघतोयस ना मी एकटीच चालली होते. हो, मग बाबाला नाही पडलीये माझी, आणि आता मी पण मोठी झालीये. चिनूबाई असं नाही बोलू. बरं चल चिंगाबाई, तुला शाळेला उशीर होतो ना. चल. एवढी काळजी वाटतेय तर देऊन टाकायचा होता ना तिचा फोन. आणलास का ग चहा? ऐक ना आनंदी, ते सकाळी चिंगीला तू ते ब्रेड रोल देत होतीस ना, त्यातला तुकडा उरलाय का ग थोडासा? आहेत अजून, हवेत का? अगं विचारायचं काय त्यात? असतील नसतील तेवढे घेऊन ये, मी पण खाईन. हो, आणि हिच्यासाठी आण, मला एवढंच दे. आलेच. जेवढे असतील तेवढे खाईन. हा हा बरं.
मी काय म्हणते हे बघ ना हा. वर्षा, मला बघ ना हा मेसेज आलाय. हे म्हणतात तुम्हाला 8 करोडची लॉटरी लागली आहे. पण मला ना त्यांना रिप्लाय नाही देत आहे. ते काय मध्ये स्पेस बेस घालायचं असतं ते काय मला समजत नाही. जरा बघ बरं. आई फेक असतं ते. अगं रिप्लाय दिल्याशिवाय कसं कळणार ते फेक आहे का टेक आहे ते? बघ जरा, दे त्यांना, विचार काय आहे ते. अगं 8 करोडचा प्रश्न आहे. हे आई कोण देणार आहे तुला 8 करोड? काहीतरी काय बोलतेस? चल सांगते ना फेक असता. हे बरोबर नाही हा. अगं 8 करोड का बरोबर नाही? नाही. चिंगी सतत मोबाईल वापरत होती म्हणून आपण मोबाईल जप्त केला ना तिच्याकडून. मग आपण काय वेगळं करतोय? संध्याकाळच्या वेळी सगळ्यांनी एकत्र चहा प्यायला पाहिजे, गप्पा मारायला पाहिजे. फोन ठेवूयात बाजूला. अहो हा, बोला आता. अशा नाही बोलणार या. काहीतरी खाण्यापिण्याचा विषय काढ. मग बघ कशात चटाचटा बोलतील या. उद्या नाश्त्याला काय करूयात? मी काय म्हणते आई, उद्या नाश्त्याला दुधाच्या नारळाच्या शेवया करूयात का? हो चालेल. पण मग पीठ उरेल ना, मग संध्याकाळी आंबोळी करतात पिठाच्या. जेबात म्हटलं ना बोलणार, बोलल्याच. अहो तुम्हाला चालेल ना? हो चालेल ना. नाही म्हणजे नक्की आवडतं ना की सगळे हो म्हणतात म्हणून तुम्ही हो म्हणताय? आवडतं. ग बाई, त्याचं तुला माहित नाही. एका वेळी 10 आंबोळ्या. हो पण त्या आईनी केलेल्या नाही हा. आम्ही पूर्वी राहत होतो ना, तिकडच्या शेजारच्या काकूंनी केलेल्या आंबोळ्या तो एका वेळेला 10. आईनी केलेल्या आंबोळ्या पिझ्झा बेस म्हणूनच उपयोगी पडायच्या. कोण आहेस तू? कोण आहेस? मुलगी आहेस ना माझी. काही वाटत नाही तुला? वैरीण असल्यासारखी वाटते. कशी बोलते तू नवीन सुने समोर? राघव आता शांत झालाय. लहानपणी त्याच्या मनाविरुद्ध जरा काही घडलं ना की नाक असं लाल लाल होऊन जायचं त्याचं. आता पण तसंच होतंय. तसंच होतंय खरंय. हो. आणि वर्षा, तू चिडल्यानंतर काय करायचीस? काय मी काय करायचंय? सांगतो थांब. ऐक आनंदी, ही जेव्हा चिडायची ना, आमच्या शेजारच्या काकू होत्या, त्यांच्याकडे ही जायची आणि त्यांना म्हणायची की घरचे माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, तुम्ही मला दत्तक घ्या. अरे मधू किती पिडायचास मला. आणि आई तर किती फटके द्यायची मला. चिंगी ये. अगं आलं माझं चोना. दे. भूक लागली. अगं चिंगी बाळा, ऐक ना, आधी ड्रेस बदलून घे, हातपाय धुवून घे स्वच्छ, आणि मी तुला गरम गरम तळून देते ना. मी खाऊन झाल्यानंतर हात धुवेल म्हणते. चिंगी, आनंदीने तुला काय सांगितलं? हात धुवायला सांगितलं ना? जा बरं. मला भूक लागली आहे बाबा. चिंगी, 5 मिनिटांनी खाशील, काही फरक पडत नाही, चक्कर वगैरे नाही येणार आहे. जा आधी हातपाय धु, फ्रेश हो, त्यानंतर खायला बस. बाबा मी नंतर धुते ना हात. चिंगी, तुला सांगितलंय ना, जे आनंदी म्हणेल तसंच करायचं म्हणून. का? कोण आहे ती माझी? मी का ऐकायचं सगळं हिचं?
तू तिच्याशी लग्न केलंयस म्हणून? मी तुला सांगत होते नको करूस लग्न, तरी मी इतके दिवस चांगलेच वागत होते. मला चिंगी बोलायला मी हिला परमिशन पण दिली, पण ती माझी आई नाहीये बाबा. चिंगे, आता पण मीच चुकतेय ना? हो, मीच चुकतेय ना बाबा. बाबा, मी व्हॅन मधल्या मुलाला मारलं. हो, मी मारलं. बाबा, ती सगळी मुलं मला आनंदीमुळे चिडवतात. सावत्र आई आहे तुला म्हणून चिडवतात. माहिती तरी आहे का तुम्हाला, मी काय कळू देत नव्हते, कारण आनंदी माझ्याशी चांगलं वागत होती. सावत्र आईसारखी वागत नव्हती, ती फ्रेंड म्हणून वागत होती. पण ती आता जशी वागते तशी आधी वागत नव्हती. आता ती आई बनायला जातीये. तिने मुद्दाम तुझ्या समोर मी न खाल्लेला डब्बा उघडला. 2च मिनिटं मोबाईल बघत होते, तर मोबाईल काढून घेतला. मुद्दामून अशी वागतेय. मग मी काय ऐकायचं हिचं? बाबा, मला सावत्र आई नकोय. तुला मला सांभाळता येत नाही, माझी काळजी घेता येत नाही, म्हणून आणलंस ना तू हिला तुझं काम सोपं करायला. पण ती माझी आई कधीच बनू शकत नाही. माझी आई एकच आहे, आणि ती म्हणजे रमा, अजून कोणी नाही. आनंदी, आनंदी, दार उघड. आनंदी, रमाचे कुठे गेला?